नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब बोडके स्वागत करतो आपलं वायरलेस एज्युकेशन या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, मला माहित आहे तुमच्यापैकी भरपूर जण फक्त आणि फक्त महाराष्ट्र पोलीस भरतीचीच तयारी करत आहात। त्यामुळे तुमच्यापैकी भरपूर लोकांना हे दिल्ली पोलीस हे काही थोडंसं वेगळं वाटेल। भरपूर लोक दिल्ली पोलीसची जाहिरात बघितली की ती 52 पानाची 56 पानाची 60 पानाची जाहिरात बघितली की आपण त्याच्याकडे लक्ष पण देणार नाही। भरपूर लोकांचं ठरलेलं आहे की मला काय करायचंय, मला फक्त महाराष्ट्रातच राहायचं, मला दिल्ली पोलीस जमणार नाही किंवा दिल्ली पोलीसकडे जायचं नाही। तरी देखील एकदा इन्फॉर्मेशन सगळी ऐकून घ्या। होऊ शकतं जर आपल्याला गरज पडली तर आपल्याकडे एक सेकंड ऑप्शन असावा लागेल। तुम्हाला लागत काहीच नाहीये, फक्त 100 रुपये लागतात। तुम्ही म्हणताल सर फक्त 100 रुपये लागतात, पैशाचा सोडा हो, अभ्यासाचं काय? तर मित्रांनो, हळूहळू पुढे पुढे क्लिअर करतो मी तुम्हाला की तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाहीये। महाराष्ट्र पोलीसचा जो सिलेबस आहे, महाराष्ट्र पोलीससाठी तुम्ही जी प्रिपरेशन करताय त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन जास्त करावं लागेल आणि ते तुम्हाला ऑलरेडी येतं। त्यात काही तुम्हाला वेगळी प्रिपरेशन करायची गरज नाही। महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस दोघांचाही सिलेबस ऑलमोस्ट जवळपास सारखाच आहे। त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं काही करायचं नाही, फक्त 100 रुपये द्यायचे, तेही कोणाला आणि कोणाला नाही। तुमच्यापैकी अर्ध्या लोकांना फीसच नाहीये। तुम्ही म्हणता सर ते सगळं झालं, हो, पण दिल्ली पोलीसची तयारी करायची, तो पाठ तर सोडा, पण दिल्ली पोलीससाठी आम्हाला एक्झाम द्यायला दिल्लीला जावं लागेल, ते कोणी शिकवलं? अरे मित्रांनो, दिल्ली पोलीसची जाहिरात जरी दिल्लीहून प्रकाशित झाली असेल, तुम्हाला वाटतं दिल्ली पोलीस, पण तुम्ही तुमच्या शहरामध्ये, तुम्ही जळगावला आहात जळगावमध्ये, तुम्ही कोल्हापूरला आहात कोल्हापूरमध्ये, औरंगाबादला आहात औरंगाबादमध्ये, पुणे नागपूर मुंबई, तुम्ही आपापल्या शहरामध्ये ती एक्झाम देऊ शकता। मी हळूहळू त्या गोष्टी एक्सप्लेन करेलच। फक्त एक रिक्वेस्ट आहे, मी जनरली तुम्हाला असं नाही म्हणत की बा पूर्ण व्हिडिओ बघा, पण हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल, कारण पूर्ण बघितला नाही तर तुम्हाला कळणार नाही। माझ्याकडे ज्याही लोकांचे नंबर सेव्ह होते त्या सगळ्यांना मी ॲडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी सेंड केलेली आहे। तरी कोणाला डाऊट असतील तर फक्त व्हॉट्सअप करायचे, कॉल करायचे नाही। व्हॉट्सअप करा, मी जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तर डाऊट्स क्लिअर करेल। बघूयात दिल्ली पोलीसमध्ये किती जागाची जाहिरात आलेली, ती 5846 जागांची। जसं आपली महाराष्ट्रामध्ये एक्झाम असेल तर मॅक्झिमम ज्या परीक्षा असतात ही MPC ही आपलं जे आयोग आहे महाराष्ट्र आयोग, ते आयोग आपलं एक्झाम कंडक्ट करत असतं। मध्ये मध्ये महापोर्टल नावाचं एक प्रायव्हेट एक पोर्टल आलं होतं की ज्यावरती काही आपल्या ग्रुप C ग्रुप Dच्या काही एक्झाम्स तिकडे कंडक्ट केल्या गेल्या होत्या। तसं ही दिल्ली पोलीसची जाहिरात आहे, जी एक्झाम आहे, एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे SSC म्हणजे आपलं 10वी नाही, स्टाफ सिलेक्शन कमिशन। भरपूर लोकांना याच्याबद्दल माहिती पण असेल, तर हे स्टाफ सिलेक्शन कमिशन हे एक्झाम कंडक्ट करणार आहे। आणि दुसरी गोष्ट, स्टाफ सिलेक्शन एक्झाम स्वतः कंडक्ट करणार नाही, तर यांनी एक थर्ड पार्टी नियुक्त केलेली आहे, ज्याचं नाव आहे TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस। TCS खूप चांगली कंपनी, टाटाची कंपनी आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला अगदी मी 100% सांगू शकतो की TCS मध्ये फ्रॉड नावाचा प्रकार चालत नाही। तुमचे जसे तुम्हाला झोल होतात तसे झोल हा प्रकार TCS मध्ये कधीही होत नाही। TCS मध्ये पेपर सेटिंग तुम्ही जे महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न करता, मला त्याबद्दल बोलायचं नाही, तसा कुठलाही प्रकार होत नाही। अगदी ट्रान्सपरंट प्रोसिजर या ठिकाणी TCS करून घेते आणि त्यामुळं TCS ही जी कंपनी आहे ही विश्वासपात्र आहे। आणि अशा कंपनीकडे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम्स गेलेल्या आहेत, त्यामुळं एक्झाम मध्ये ट्रान्सपरन्सी तर आलीच, पण त्याच्यासोबत रिझल्ट पण ताबडतोब लागायला मदत होते। तर एक्झाम कोण घेणार आहे? SSC, अल्टिमेटली आपण असं म्हणूयात की TCS घेणार आहे। दुसरी गोष्ट, एक्झाम सेंटर्स कुठं कुठं आहे सर? तर दिल्लीला जायची बिलकुल गरज नाही। दिल्लीला तुम्हाला एकदाच जावं लागेल सगळी सिलेक्शन होईपर्यंत, ते म्हणजे तुमची एक लेखी परीक्षा झाल्यानंतर, जसे आपल्या इकडे मुलाखत वगैरे असतो, मुलाखत प्रकार नसताना लेखी झाल्यानंतर तुम्हाला ग्राउंडसाठी, फिजिकल टेस्टसाठी किंवा मेडिकल टेस्टसाठी, फिजिकल टेस्ट आणि मेडिकल एकाच दिवशी होतं। फिजिकल टेस्ट आणि मेडिकल एकाच दिवशी होतं, फक्त 1 दिवसासाठी तुम्हाला दिल्लीला जावं लागेल। आणि दिल्लीला जाण्याचाही खर्च काही फार मोठा नाही, तोपर्यंत सर्व ट्रान्सपोर्टेशनच्या व्यवस्था क्लिअर होतील। रेल्वेना समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही औरंगाबादला आहात, औरंगाबादून दिल्लीला जायचं असेल तर तुम्हाला 600-700 रुपये खर्च येतो ट्रेननं जायला, याला 600-700 रुपये खर्च। सिलेक्शन झालं तर नक्कीच तुम्ही फिजिकल टेस्टसाठी किंवा मेडिकलसाठी जाऊ शकता, काही फार मोठी गोष्ट नाहीये। तर आपल्याला
पहिली एक्झाम देण्यासाठी दिल्ली जाण्याची गरज आहे का? बिलकुल नाही. मग कुठे जाऊ शकतो आपण? महाराष्ट्रामध्ये अमरावती, औरंगाबाद, जळगाव, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, मुंबई या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये किंवा या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. काही लोकांना माहिती असेल इथं TCS चे ऑलरेडी एक्झाम सेंटर्स आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ते एक्झाम घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कुप्रसिद्ध नाही, अगदी प्रसिद्ध आहेत. मी अगदी छाती ठोकपणे सांगू शकतो की TCS मध्ये जनरली फ्रॉड होत नाही. त्यानंतर बघा, तुम्हाला काही लोक असतील की सर आम्ही कोकणच्या साईडचे आहोत, मग आम्हाला तर यापैकी कोणतं सेंटर जवळ नाही. काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला पणजी आहे जवळ, तुम्ही गोव्याला जाऊन येऊ शकता. एक्झाम ऑब्विसली जोपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्टेशन ST बसेस रेल्वे जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत एक्झाम होणार नाहीत. मग तुम्ही म्हणता सर एक्झाम होणार नाही तर ॲडव्हर्टाइजमेंट कशाला दिली? अगदी अपेक्षित आहे 1 महिन्याच्या आतमध्ये कोरोना कंट्रोलमध्ये येईल, लस येईल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सुरू होईल. ती जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती गव्हर्नमेंटची आहे. आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही. आपण असं ठरवणार एक्झाम या डेटला होणार आणि आपण तयार राहणार. अभ्यास करणं हे आपल्या हातामध्ये आहे. बघा, कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला जावं लागतं तर www.ssconline.nic.in ही वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला 2 फॉर्म भरावे लागतात. एक पार्ट 1 असतो, पार्ट 2 असतो. ते कसे भरायचे मी पुढे सांगतो तुम्हाला, पण 2 फॉर्म तुम्हाला भरायचे आहे. कोणत्या वेबसाईटवरून जाऊन? ssconline.nic.in वरती. नंतर सर इथे पात्रता काय आहे? पात्रता तुम्ही 10वी + 10+2 म्हणजे 12वी, त्याला आपण HSC म्हणतो. तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे, पर्सेंटेजची अट नाही. त्याच्यानंतर डिप्लोमा जो आहे तो पण चालतो. 10वी नंतर कमीत कमी 2 वर्षाचा डिप्लोमा आहे, ओके चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोणताही कोर्स केला असेल जर का तो ऑथराईज असेल म्हणजे त्याला अधिकृत विद्यापीठाची मान्यता असेल तर अगदी तुम्ही डोळे झाकून हा पेपर देऊ शकता. म्हणजे थोडक्यात पात्रता कोणती आहे? 12वी बेसवर आहे. याला काही एज रिलॅक्सेशन आहे पण ते आपल्यासाठी नाही, दिल्लीतल्या लोकांसाठी आहे. डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले आहे, मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेले आहे. काही डाऊट आले तर मला व्हॉट्सअप करू शकता. त्यानंतर वय मर्यादा किती आहे? ऑब्विसली ओपनसाठी जी वय मर्यादा आहे ती 18 ते 25 आहे आणि सेंट्रलला क्रायटेरिया +3 +5 असतो. म्हणजे ओपनचा जो एज लिमिट आहे 18 ते 25 आहे, OBCला +3 असतं आणि SC ST ला +5 असतं. म्हणजे OBCला 28 वर्षे चालेल आणि SC ST ला 30 वर्षापर्यंत चालेल. पण हे कधी? बघा, आता तुमचं 12वी झालं पाहिजे कधी? 7/9/2020 पर्यंत आणि तुमचं वय 18 ते 25 या रेंजमध्ये किंवा तुमच्या कॅटेगरीनुसार 28 किंवा 30 कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे? 1/7/2020 तारखा व्यवस्थित बघून घ्या. त्या तारखेपर्यंत तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा तुमचं एज लिमिट फुलफिल व्हायला हवी. हे झालं पात्रतेबद्दल. या दोन्ही गोष्टीला एज रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही आपापल्या कॅटेगरीनुसार तिथं बघू शकता. स्पोर्ट्सवाल्यांना पण आहे. तुम्ही जर का एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्याला पण आहे. मी डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला ऑलरेडी पाठवलेली आहे. कोणाला मिळाली नसेल तर मला व्हॉट्सअप करा. जो नंबर दिसतो तो त्या नंबरवरती मी तुम्हाला ती डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट पाठवून देईल. नेक्स्ट बघा, काही दुसरी पात्रता आहे का? हो आहे ना. कोणती पात्रता आहे ती? आपल्याला एक LMU हे एक लायसन असतं. ते लायसन म्हणजे कसं असतं? सिंपल आपलं त्याला आपण काय म्हणू की ड्रायव्हिंग लायसन, की हलके वाहने चालवण्याचा परवाना असतो, तो परवाना लागतो. मग सर तो आत्ताच लागतो का? बिलकुल नाही. मग कधी लागतो? जेव्हा आपली फिजिकल टेस्ट होईल, फिजिकल टेस्टच्या वेळी लागतो. तर त्याला मध्ये भरपूर टाइम असतो. एकदा तुम्ही पहिली परीक्षा पास झाले की त्याच्यानंतर तुमची फिजिकल टेस्टला खूप मोठा कालावधी असेल तर मधल्या काळामध्ये तुम्ही ते लायसन काढून घेऊ शकता. त्यामुळं हे लागतं, पण सध्या कंपल्सरी आहे का? नाही. ते गरजेनुसार आपण काढून घेऊयात. कधी अप्लाय करायचं? 1 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरमध्ये अप्लाय करण्याची तारीख काय आहे? 1 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर. परीक्षेची तारीख काय आहे? 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर. आता बघा, महाराष्ट्रातल्या मुलांना सवय आहे एक्झाम 1 किंवा 2 दिवसामध्ये होण्याची. तुम्ही म्हणता सर 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर म्हणजे जवळपास 18-20 काहीतरी दिवस होतील. मग इतक्या दिवस एक्झाम चालते का? बघा, पहिल्यांदा त्यांनी इतक्या डेट याच्यामुळे दिलेल्या असतात कारण एक्झामला अप्लाय करण्याची संख्या जास्त असते. तुम्ही म्हणता सर आपल्याकडे कोणी अप्लाय करत नाही, पण दिल्ली साईडला, हरियाणा साईडला, UP बिहार साईडला अप्लिकेशन करण्याची संख्या जास्त आहे. त्यामुळं वेगवेगळ्या स्लॉटमध्ये जर का एक्झाम घ्यायची असेल आणि कोरोनामुळे जी परिस्थिती आलेली आहे
त्यामुळं जर का सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून जर का एक्झाम घ्यायची असेल तर वेळ लागू शकतो, म्हणून त्यांनी दिलेला हा स्लॉट आहे. पण तो आपला डिस्कशनचा पार्ट नाही, आपल्याला एक्झाम द्यायची, मग ते 27ला हो का 14ला हो, घेणं देणं नाही आपल्याला. नंतर सर याला इतकं ठीक आहे, आम्ही आमचं घरदार सोडून महाराष्ट्र सोडून दिल्ली जायचं कशामुळं? 12वी बेसिसवरती तुम्हाला 35,000 पगार भेटणार, तोही गव्हर्नमेंटचा. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय होताल. तुम्ही म्हणता सर सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय, पण दिल्ली तर केंद्रशासित प्रदेश असं काहीतरी होतं असं आम्ही ऐकलेलं आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश जरी असला तरी देखील दिल्लीचं पोलीस डिपार्टमेंट हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये आहे. त्यामुळं तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज होता. राज्य शासनापेक्षा तुम्हाला नेहमीच्याला पगार हा जास्तच राहणार, फॅसिलिटी जास्तच राहणार. आणि विशेष म्हणजे भरपूर आपले काही अगोदरचे 1-2 ओळखीचे मुलं महाराष्ट्रातले जे तिथं जॉब करतात त्यांना विचारल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की सर अर्धे पोलीस तर VIP सुरक्षेसाठीच आहेत, म्हणजे साहेबांच्या बंगल्यावरती असेल किंवा साहेबांच्या पर्सनल सुरक्षेसाठी. त्यामुळे काम नावाचा काही प्रकार नाही. तुम्हाला हायर स्टडी करायचा असेल, UPSC वगैरे करायचं असेल पुढं, किंवा तुम्हाला MPSCचा अभ्यास तुम्हाला तिथं राहून करायचा असेल तर तुम्ही जॉब करून करू शकता, अगदी सहजपणे शक्य आहे. त्यामुळे हायर एज्युकेशन जर कोणाला करायचं असेल आणि आपली आर्थिक परिस्थिती नसेल तर तुम्ही काही दिवसासाठी तो जॉब करू शकता, नंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर राजीनामा देऊ शकता. ते वेतन तुम्हाला 35,000 पर्यंत मिळतं. सर फीस काय आहे एक्झामची? तर जनरल ओपन कॅटेगरीवाले, OBC वाले आणि EWS वाले मेल्स, फक्त पुरुष उमेदवारांनाच परीक्षा फीस आहे. महिला कोणतेही असेल, वुमन कोणती असू द्या, तिला परीक्षा फीस नाही. पुरुष उमेदवार कोणते जनरल कॅटेगरीचे, OBCचे, EWSचे यांना फीस आहे फक्त 100 रुपये. आणि SC ST आणि अपंग जे व्यक्ती आहे, फिजिकली अफेक्टेड जे पर्सन आहे ते पर्सन, आणि सर्व कॅटेगरी मधल्या स्त्रिया यांना कुठल्याही प्रकारची फीस नाही. आणि एक्झाम महाराष्ट्रात तुमच्या गावाजवळ कुठेतरी होणार आहे, त्यामुळं एक्झाम द्यायला हरकत नसावी असं माझं पर्सनल मत आहे. नेक्स्ट बघा, आता हे तुम्ही डेट्स दिलेले आहेत, त्याचे स्क्रीनशॉट तुमच्या समोर ठेवा आणि तुम्ही त्या बघून घ्या कोणकोणत्या तारखेला तुम्हाला काय काय करायचंय. त्यानंतर सर हे सगळं झालं, पण सिलेबस तुम्ही आत्ताच म्हणले की तुम्हाला वेगळा अभ्यास करायची गरज नाही. बघा सॉरी, या स्लाइडमध्ये मी पहिला जागा डिस्कस करतो, नंतर सिलेबस करतो. जागा किती? बघा जागा आहेत 5,846. मग पुरुषांसाठी किती आहे? 3,433. जवळपास 2,000 आहे महिलांसाठी. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येता त्याच्यानुसार तुमच्या जागा बघून घ्या. तुमच्या जागा बघून घ्या, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपल्या जागा किती आहेत. जागा भरपूर आहेत आणि तुम्ही करू शकता. तुम्ही का करू शकता? महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणारी मुलं दिल्लीमध्ये पोलीस का होऊ शकता याचं सिंपल रिझन मी म्हणतो म्हणून नाही, समोरची स्लाइड तुम्हाला सांगेलच. निवड प्रक्रिया जेव्हा आपण बघणार आहे तेव्हा बघा, आता निवड प्रक्रिया म्हणजे काय काय? निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला 3 परीक्षा द्याव्या लागतात, 1, 2, 3. पहिली परीक्षा आहे CBT. नावावर जाऊ नका, याचा मिनिंग सिंपल, ऑनलाईन एक्झाम आहे, कम्प्युटर बेस टेस्ट म्हणजे ऑनलाईन एक्झाम आहे. दुसरी जी आहे ती आहे फिजिकल इंडुरन्स अँड मेजरमेंट टेस्ट. हे फिजिकल इंडुरन्स अँड मेजरमेंट टेस्ट समजून घ्या, हे आहे आपलं ग्राउंड. आपण ज्याला मैदानी चाचणी होती, मैदानी चाचणी, फक्त शब्द मोठे मोठे वापरलेले आहेत. हे झालं आपलं ऑनलाईन परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा, ही झालं आपलं ग्राउंड. आणि तिसरं जे आहे ते आहे मेडिकल, ज्याला आपण म्हणतो की मेडिकल समजा आपण त्याला वैद्यकीय चाचणी. ती वैद्यकीय चाचणी 3 प्रोसेस आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी भरपूर लोकांना, काही लोकांना डाऊट पण आला असेल, सर 27 तारखेपासून 14 तारखेपर्यंत, 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर अशी एक्झाम आहे, मग सगळ्यांचा पेपर सारखाच असेल का? काहींचा पेपर सोपा असेल, काहींचा पेपर डिफिकल्ट असेल, मग कसं काय करायचं? नेमका आमच्याच शिफ्टला जर का पेपर डिफिकल्ट आला तर आमचा रिझल्ट जाईल? बिलकुल जात नाही. एक नॉर्मलायझेशन किंवा स्टँडर्डायझेशन नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे आता याला प्रोसेस खूप मोठी आहे, तर मी तो एक सिंपल सांगू शकतो की सगळ्या शिफ्टचं ॲव्हरेज स्कोअर काढला जातो आणि ॲव्हरेज स्कोअर काढून सगळ्यांना एका लेवलला आणलं जातं. त्यालाच म्हणतात नॉर्मलायझेशन किंवा स्टँडर्डायझेशन. प्रोसेस खूप मोठी आहे, ती इथं समजून सांगणं शक्य नाही, पण मी तुम्हाला सांगू शकतो कोणत्याही शिफ्टची एखाद्याची लेवल, समजा एखादी शिफ्ट आहे ज्याला ॲव्हरेज स्कोअर मुलांचा 7 आहे आणि एखादी दुसरी शिफ्ट आहे ज्याचा ॲव्हरेज स्कोअर समजा 80 आहे, तर समजून घ्यायचं तुमचा ह्या दोघांचं नॉर्मलायझेशन करून अराउंड कुठेतरी 70च्या आसपास सगळ्यांचा स्कोअर येईल, असा ॲव्हरेज स्कोअर. आणि त्याच्यानुसार तुमचा स्कोअर डिक्लेअर केला जातो. तुम्ही
त्या भानगडीत पडू नका. तुम्ही इतकंच लक्षात ठेवा, वेगवेगळ्या शिफ्टचा तुमच्या स्कोअरवरती फरक पडत नाही. ॲक्युरेसी असणं महत्वाचं आहे, तितकं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. नंतर बघा, आता कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजे ऑनलाईन टेस्ट. ऑनलाईन टेस्ट आहे बघा, 100 क्वेश्चन 100 मार्कची. म्हणजे आपलं जसं पोलीस भरतीला असतं अगदी त्याच प्रकारे 100 क्वेश्चन 100 मार्क. आपलं फक्त कसं असतं 25 25 25 25. आपलं कसं असतं गणित बुद्धिमत्ता 25ला असतं. इथं गणित न्यूमेरिकल ॲबिलिटी, अरे म्हणजे काहीच नाही रे, गणित बुद्धिमत्ता. गणित असतं 15 मार्कला. रिझनिंग म्हणजे काय, तर आपली बुद्धिमत्ता आपल्याला 25ला आहे, इकडे पण 25ला आहे. गणित आपल्याला 25ला आहे, इथं 15ला आहे. मग इथं आणखीन 10 मार्काला काय आहे, तर संगणकीय नॉलेज आहे, कम्प्युटरचं नॉलेज आहे ज्या संगणकाचं. आणि अगदी सोपे प्रश्न असतात, फार जास्त मोठे डिफिकल्ट प्रश्न नसतात. आणि सगळ्यात महत्वाचं, जे तुम्हाला चांगलं जमतं आणि बाकी लोकांना जमत नाही, या ठिकाणी अप्लाय करणारे स्टाफ सिलेक्शनच्या म्हणण्यापेक्षा करून बँकिंगच्या एखादा मुलगा अप्लाय करत असेल त्याला जीके नावाचा प्रकार जमत नाही. कारण हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे सगळं तुम्हाला असतं सिलेबसला. आता फक्त याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला भारताचं वाचायचं. समजा तुम्ही इतिहास आहे, तुम्हाला भारताचा इतिहास, तुम्हाला भूगोल आहे, भारताचा भूगोल जास्त प्रमाणामध्ये, आणि ते ऑलरेडी आपल्या सिलेबसमध्ये कुठे ना कुठेतरी आलेलंच असतं. तर जीके आणि करंट अफेअर्स तर तुम्हाला इकडं पण त्याचे आणि तिकडं पण त्याचे. तर करंट अफेअर्स आहे 50 मार्कला. तर हा तुमचा सिलेबस आहे. याला तुम्हाला 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटाचा अवधी आहे, टाइम आहे. अगदी इझिली तुम्ही पेपर सॉल्व्ह करू शकता आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की तुमचा रिझल्ट येऊ शकतो. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही दिल्ली पोलीस व्हायचं किंवा नाही व्हायचं हा नंतरचा प्रश्न. अगोदर एक्झाम पास होऊन तर दाखवा. पास तर व्हा पहिलं. पास झाल्यानंतर ठरवू आपण जायचं का नाही जायचं. अगोदर मला दिल्ली पोलीस व्हायचं नाही, जस का झालाय पोलीस. अरे पहिलं हो बाबा, पास कर, नंतर बघू आपण. एक्स्ट्रा काही करायची गरज नाही तुला, तुझ्या सिलेबसचा पार्ट आहे सगळा. नंतर बघा इथं दिलेलं त्यांनी की 0.25 इतका निगेटिव्ह मार्क्स आहेत. निगेटिव्ह मार्किंग आहे इथं 0.25. आणि दुसरी गोष्ट, इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषेमध्ये पेपर असतील. मराठीमध्ये पेपर नाही. पेपर एक तर हिंदीमध्ये असतो की इंग्लिशमध्ये असतो. अरे मराठीसारखी हिंदी भाषा आहे, हिंदी जमते आपल्याला, तसंच मराठी आहे. तर मराठी हिंदी सारखंच आहे, त्यामुळे काही फार जास्त फरक पडत नाही. आता सर याचं काही ग्राउंड आहे का, हो आहे. ते पहिलं झालं टेस्ट. आता दुसरी झाली फिजिकल टेस्ट. त्याला नाव दिलं ते फिजिकल इंडोरन्स अँड मेजरमेंट टेस्ट असं मोठं नाव दिलं. पण काही नाही, शारीरिक ग्राउंड ज्याला म्हणतो आपण, मैदानी चाचणी. तर मैदानीमध्ये काय काय, पुरुषांसाठी 1600 मीटर पळायचंय. तिथे इकडे बी आपल्याला पळावं लागतंय. ते 1600 मीटर आहे. 1600 मीटर किती, 6 मिनिटामध्ये आपल्याला पूर्ण करायचंय. त्याच्यानंतर लॉंग जम्प गेले पाहिजे 14 फुटापर्यंत आणि हाय जम्प पाहिजे 3 फूट 9 इंच पर्यंत. आता सर तुम्ही म्हणताल सर एकदा नाही झाला आमच्याकडून लॉंग जम्प तेवढी, तर काही प्रॉब्लेम नाही, दुसऱ्यांदा द्या. दुसऱ्यांदा झालं तिसऱ्यांदा द्या. तुम्हाला 3 चान्स मिळतात लॉंग जम्पसाठी आणि हाय जम्पसाठी. परंतु इथं कंडिशन आहे, 6 मिनिटामध्ये 1600 मीटर जर तुम्ही धावले तरच तुम्हाला लॉंग जम्प आणि हाय जम्पला क्वालिफाय केलं जातं, अन्यथा केला जात नाही. पण साधा माझ्यासारखा देखील माणूस हा 6 मिनिटामध्ये 1600 मीटर धावू शकतो. तर तुम्ही देखील करू शकता, काही अवघड नाही त्यामध्ये. तर फिजिकल फार मोठं काही डिफिकल्ट नाहीये. या 2 कॅटेगरी तुम्ही येत नसाल, कारण 40 वर्षापासून तुमचं जास्त वय नसेल किंवा 30 ते 40च्या बी तुम्ही एज मधले नसताल. मी असं अपेक्षित आहे 30 पर्यंत आहे, म्हणून तेच एक्सप्लेन केलं मी. पण स्लाइड तुमच्या समोर आहे, तुम्ही त्याला स्टॉप करा, व्हिडिओ पॉज करा, फोटो काढून घ्या आणि बघा. महिलांसाठी काय आहे, 1600 मीटर धावायचं किती मिनिटामध्ये, 8 मिनिटासाठी. लॉंग जम्प किती, 10 फूट. हाय जम्प किती, 3 फूट. तर 3 आणि हे 10 अशा प्रकारचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघून घ्या, मी याच्याला जास्त वेळ घालत नाही. पण या ज्या गोष्टी आहे या गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड आहे. हे तुमच्या अजून होतं. जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरती करू शकता तर तुम्ही दिल्ली पोलीस भरती देखील करू शकता, काही अवघड नाही. ही स्लाइड तुमच्याकडे राहील, तुम्ही बघून घ्या. नेक्स्ट आहे बघा शारीरिक पात्रता. इथं थोडीशी शारीरिक पात्रता जास्त आहे बघा. नॉर्थचे तुम्ही बघितलं असेल, पोलीस असतील किंवा पर्सन असतील, असे धडधाकट असतात, उंच पुढे असतात, कारण राजधानी आपली, त्यामुळं थोडेसे नॉर्म्स जास्त आहेत, स्ट्रिक आहेत. तर बघा हाईट तुम्हाला 171 सेंटीमीटर लागते आणि उंची पुरुषांसाठी 171, महिलांसाठी 157 सेंटीमीटर लागते. छाती
ही 81 लागते. 81 सेंटीमीटर न फुगवता आणि 4 सेंटीमीटर फुगवता. म्हणजे न फुगवता किती 81 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर किती 4 सेंटीमीटर. ही झाली छाती. आणि उंची किती 171 आणि 157. छातीचा क्रायटेरिया हा महिलांसाठी नसतो. आता ह्या शारीरिक पात्रतेमध्ये काही लोकांना रिलॅक्सेशन आहे का? हो आहे. ते आपल्याला बघावं लागेल कारण त्यामध्ये आपण येतो. म्हणून तुम्हाला 171 का आलं आणि इकडे 157 आहे. आता बघा तर हाईट मध्ये 170 मिनिमम 170 म्हणजे 171 170 71. आता बघा याच्यामध्ये 5 सेंटीमीटरचं सूट आहे कोणाला? जे डोंगरी विभागात असतात, डोंगरी भागातले आहेत. मग त्यांनी डोंगरी भाग कोणकोणते त्यांनी दिलेत? गरवालीज, कुमानीज, गोरखाज, डोगराज, मराठाज हे जे ते जातीचे नाव आहेत. तर त्यामध्ये आपण येतो तर आपल्या लोकांना ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागतं. त्यांनी खाली फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅटचं सर्टिफिकेट जर तुम्ही काढलं तर 5 सेंटीमीटर तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळतं. म्हणजे तुमची हाईट 170 किंवा 71 नसताना पण तुमची 165 ते 66 असेल तरी तुम्हाला चालतं सगळ्यांसाठी, महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी. दुसरं एसटी साठी 5 सेंटीमीटर आहे. त्यानंतर बाकी हे दुसरे जे व्यक्ती आहेत खाली दिलेले आहेत कोणाकोणासाठी सूट आहे ते तुम्ही बघून घ्या. महिलांसाठी 157 छाती जी आहे, छाती पुरुषांची जी छाती फुगवायची आहे तर त्यामध्ये पण 5 सेंटीमीटरची आपल्याला सूट मिळालेली आहे. एसटी कॅन्डिडेट साठी देखील 5 सेंटीमीटरची सूट आहे. ते तुम्ही एकदा बघून घ्या कोणाला किती किती एज रिलॅक्सेशन किंवा हाईट किंवा चेस्टचं रिलॅक्सेशन आहे ते. नेक्स्ट बघा महिलांसाठी पण 2 सेंटीमीटरची सूट आहे. कोणाला? आपल्याला आहे. महाराष्ट्रातील महिला असतील त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 2 सेंटीमीटरची सूट मिळू शकते. त्यानंतर SC ST साठी देखील 2 सेंटीमीटर सूट आहे. तिकडे फक्त ST साठी होतं. पुरुषांमध्ये फक्त ST साठी सूट आहे. महिलांमध्ये SC ST दोघांसाठी देखील सूट आहे. हा व्हिडिओ पॉज करा, पाठीमागची स्लाइड आणि ही स्लाइड व्यवस्थित बघून घ्या. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येतात आणि तुम्हाला किती सूट मिळालेली आहे हे तुम्ही आता बघा. व्हिडिओ बघा. नाही समजलं तर मग मला व्हॉट्सअप करा. तोपर्यंत व्हॉट्सअप करू नका. नंतर एक्झाम जी आहे त्याने ऑलरेडी सांगितलं कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे. इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषेमध्ये होणार आहे आणि त्यांनी ऑलरेडी क्लिअर केलं ही एक्झाम जी आहे फिजिकल वगैरे ही दिल्लीला होणार आहे. जी पहिली एक्झाम आहे ऑनलाईन ती तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तुमच्या ठिकाणावर देऊ शकता. समजा तुम्ही म्हणता सर मी आता जालन्याचा आहे तर मला जर एक्झाम सेंटर नाही तर तुम्हाला औरंगाबाद यावं लागेल. बीडवाल्यांना तुम्हाला एक तर औरंगाबाद यावं लागेल किंवा नांदेडला जावं लागेल. तुम्हाला जवळ पडते ते त्या सेंटर पैकी. दुसरी गोष्ट आता तुमच्याकडे जर का NCC सर्टिफिकेट असेल तर NCC ला तुम्हाला काही ॲडिशनल मार्क्स मिळतात, जास्तीचे गुण मिळतात. तर तुम्हाला तुमच्याकडे AC सर्टिफिकेट असेल तर 5% मार्क्स मिळतात तुम्हाला. म्हणजे 100 मार्क आहेत ना तर 100 पैकी तुम्हाला समजा 70 मार्क पडले आणि तुमच्याकडे NCCचं C सर्टिफिकेट आहे तर तुमचा स्कोर होईल 75 मार्क्स. तुम्हाला स्कोर पडलेला आहे 70 आणि तुमच्याकडे NCCचं B सर्टिफिकेट आहे तर तुम्हाला 3% वाढून भेटतील. म्हणजे स्कोर होईल तुमचा 73%. जर त्याच वेळेनं A सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 2% वाढून भेटतील. NCC सर्टिफिकेट जर कोणाकडे असेल आणि C सर्टिफिकेटचा असेल तर मला असं वाटतं तुमचा थोडाफार जर अभ्यास असेल तर 5% जर का मार्क्स वाढले ना तुमचे तर तुमचं सिलेक्शन नाही रोखू शकणार कोणी. फक्त व्यवस्थित थोडासा अभ्यास करा. हे झालं NCC वाल्यांना मिळालेलं बोनस. नंतर मेडिकल. इथं मेडिकल स्ट्रिक्ट आहे. मेडिकल साठी तुम्हाला 6/12ची विजन असणं गरजेची आहे. विदाउट ग्लासेस म्हणजे तुमचा चष्मा न घालता तुम्हाला 6/12ची विजन येणं गरजेचं आहे. त्याच्या सोबत तुम्ही तुमची ही जी दृष्टी आहे विजन आहे इम्प्रूव्ह करण्यासाठी सुधारण्यासाठी कुठल्याही प्रकारची सर्जरी किंवा कुठल्याही प्रकारचा फ्रॉड केलेला आढळलेला नाही पाहिजे. तुमच्याकडे कलर ब्लाइंडनेस म्हणजे आपण ज्याला अंधारेपणा म्हणतो कोणता की रंगाचा म्हणजे तुम्हाला रंग ओळखता येत नाही असं तुम्हाला आजार असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. तुमचं थोडक्यात काय की विजन दृष्टी जी आहे ती चांगली असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला बघण्यामध्ये डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर या एक्झामला तुम्ही अप्लाय करू नका कारण तुम्ही अल्टिमेटली लास्ट स्टेजला जाऊन विनाकारण डिसक्वालिफाईड होताल. नेक्स्ट बघा आता हे झालं तुम्हाला काय काय लागतं. याच्या सोबत मी तुम्हाला अगोदर सांगितलं की सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो या एक्झामचा की तुम्हाला अप्लाय करायचं कसं. तर मला त्या पॉईंटवर थोडं जास्त बोलावं लागेल. ह्या तुम्हाला कळतील अटी कोणत्या आहे पात्रता कोणती लागते पण नेमकं अप्लाय करायचं कसं मी त्याच्यावरती थोडा जास्त वेळ घेतो
कारण ते महत्त्वाचं आहे. बघा आता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ssc.online.nic.in या वेबसाईटवर जावं लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दोनदा अप्लाय करायचंय, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 जो आहे वन टाइम रजिस्ट्रेशनचा. जो पार्ट 1 आहे तो कसा आहे, तो आहे वन टाइम रजिस्ट्रेशनचा. बघा आता वन टाइम रजिस्ट्रेशन इथे OTR वन टाइम रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे फिलिंग ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर द एक्झामिनेशन. तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवरती त्यांनी दिलेलं आहे वन टाइम रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन फॉर्म काय करायचा, म्हणजे पेमेंट वगैरे ते पार्ट 2 मध्ये आहे. बघा पार्ट 1 मध्ये तुम्हाला काय काय लागतं त्यांनी ऑलरेडी दिलंय की तुम्हाला वोटर ID, पॅन कार्ड वगैरे वगैरे लागेल त्या ठिकाणी. तर बघा मी तुम्हाला डायरेक्ट काय करतो, हे सगळ्या गोष्टी सांगत बसण्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला फॉर्मच भरून दाखवतो, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेमच येणार नाही. बघा इथं पहिलं त्याने सांगितलं तुम्हाला, पहिलं विचारलं तुम्हाला की बाबा तुमच्याकडे आधार कार्ड आहे का. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही काय करायचं, हो येस करायचं. येस केल्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर विचारतील, मग आधार नंबर टाकायचा. व्हेरीफाय आधार नंबर म्हटलं की तुम्हाला काय करायचं, तो आधार नंबर परत टाकायचा. हे जे आहे तुमचं बघा हे वन टाइम रजिस्ट्रेशन म्हणजे पार्ट 1 चाललाय. पार्ट 1 मध्ये तुम्हाला हे बेसिक डिटेल्स भरायचे. बेसिक डिटेल्स मध्ये काय केलं, तुमचा आधार नंबर आहे का, तुमच्याकडे तुमच्याकडे ID कार्ड कोणता आहे, जो ID कार्ड आहे त्या ID कार्डचा नंबर टाकायचा. त्यानंतर ID नंबर टाकायचा, पॅन कार्डचा पॅन कार्ड नंबर, इलेक्शन कार्ड असेल तर इलेक्शन कार्डचा नंबर, त्यानंतर तुमचं नाव टाकायचं. त्यानंतर नाव व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय करण्यासाठी तेच नाव परत टाकायचं, मग जेणेकरून आपलं व्हेरीफाय होईल. त्यानंतर तुमचं नाव तुम्ही बदललेलं आहे का, नाव जर बदललेलं असेल तर ते नाव तुम्हाला परत टाकणं आहे. त्यानंतर पप्पांचं नाव. बघा सगळे जे नाव आहे ना तुम्हाला तुमचं 10वीच्या सर्टिफिकेट वरती, 10वीचं मार्कशीट, तुमचं सनद किंवा TC याच्यावरती जे नाव आहे तुमचं अगदी सेम नाव तुमच्या इकडे असायला पाहिजे. त्यामध्ये बदल होता कामा नाही, स्पेलिंग मध्ये देखील बदल होता कामा नाही, प्रॉब्लेम येतील. 10वीच्या मार्कशीट वरती जे आहे तेच. परत एक गोष्ट लक्षात ठेवा, SSCचा फॉर्म परत भरता येत नाही. एकदा सबमिट केल्यानंतर एडिट करता येत नाही आणि परत डबल फॉर्म तुम्ही भरला तर तुमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट होतं. त्यामुळं एक्झामिनेशनला अप्लाय करण्याच्या अगोदर सगळे लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपर तुमच्याकडे असू द्या आणि त्याच्यानंतरच तुम्हाला काय करायचं, या प्रोसेसला स्टार्ट करायचं. त्यानंतर बघा पप्पाचं नाव, आईचं नाव, मदरचं नाव व्हेरीफाय करायचं. डेट ऑफ बर्थ, मॅट्रिक्युलेशनचे आपले डिटेल्स, आपलं बोर्ड कोणतं आहे तर आपलं महाराष्ट्र बोर्ड होतं, तिथं तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर खाली येऊन जाईल ते. त्यानंतर बोर्डला व्हेरीफाय करायचं, रोल नंबर टाकायचा, रोल नंबर व्हेरीफाय करायचा, आपलं कधी पास झालो ते सांगायचं आपण, जेंडर आपलं व्हेरीफाय जेंडर, कम्युनिकेशनचा लेवल ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुम्ही कितीपर्यंत शिकलेले आहे, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, हायर क्वालिफिकेशन असेल चालतं, काही प्रॉब्लेम नाही, जे असेल टाकायचं. मोबाईल नंबर जो आपला नेहमी असतो तो, जिओचा एखादा प्लॅन आला नंबर चेंज होतो तसा नंबर नको, आपला परमनंट नंबर जो राहणार आहे तो नंबर, नसेल तसा नंबर एखादा पप्पांचा नंबर टाका जो नेहमी परमनंट राहणार आहे. त्यानंतर नंबरला व्हेरीफाय करायचं, ईमेल ID टाकायचा आपला आणि व्हेरीफाय ईमेल ID. इतके बेसिक डिटेल्स टाकल्यानंतर तुमचा पार्ट 1 कंप्लीट होईल. पार्ट 1 कंप्लीट झाला की तुम्ही काय करायचं, सेव्ह करायचा आणि नेक्स्ट करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला परत पार्ट 2 साठी अशा प्रकारचं ॲडिशनल कॉन्टॅक्ट टाकायचे, कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे. परत कॅटेगरी तुमची कोणती आहे, जनरल, EWS, OBC, SC, ST जी असेल ती कॅटेगरी व्हेरीफाय करायचं. आपण इंडियाचे सिटिझनशिप आहोतच, सिटिझन ऑफ इंडिया. त्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क, इथे विचारलं आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे आपल्या अंगावर असलेली खून, जन्मजात खून. तुम्ही म्हणता काय आहे सर जन्मजात खून, बघा मला जर टाकायचं असेल तर माझ्या या ठिकाणी डाव्या साईडला, माझ्या मानेच्या डाव्या साईडला एक तीर आहे जो ऑलरेडी आहे, तर मी काय टाकणार, देर इज अ मोल म्हणजे MOLE, मोल म्हणजे तीर, तो तीर आहे कुठं, देर इज अ मोल ऑन माय राईट साइड ऑफ नेक, माझ्या मानेच्या डाव्या साईडला काय तीर आहे. तुम्ही एखाद्याचा आणखी दुसरा खून असेल, काही मार्क असू शकतो, काळा चट्टा असू शकतो, माझ्या पोटावरती काळा चट्टा आहे, देर इज अ ब्लॅक स्पॉट ऑन माय स्टमक असं मला टाकावं लागेल. त्यानंतर आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, तुम्ही हँडिकॅप आहात का, असाल तर मग कोणत्या प्रकारचे हँडिकॅप आहेत ते टाकायचं. हँडिकॅपचा तुमचा जो नंबर आहे तो प्रमाणपत्राचा नंबर टाकायचा, तुमचा परमनंट ॲड्रेस टाकायचा, तुमचा स्टेट म्हणजे आपण कोणतं राज्य आहे ते राज्य टाकायचं, त्यानंतर जिल्हा टाकायचा, पिनकोड टाकायचा, त्यानंतर
आपला परमनंट जो ॲड्रेस आहे तो सेम आहे का, प्रेझेंट ॲड्रेस सारखा असेल, तुम्ही येस केलं तर ते ॲटोमॅटिक फिल होतं, नसेल तर तुम्हाला परत एकदा वेगळा ॲड्रेस जो आहे तो भरावा लागेल, त्यानंतर जिल्हा डिस्ट्रिक्ट परत टाकावं लागेल आपल्याला. आणि अशा प्रकारे तुम्ही पुढे गेले तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे फोटो आणि सिग्नेचर, आपलं छायाचित्र आणि स्वाक्षरी जे आपला अपलोड करायचं ती प्रोसिजर. बघा तुमचा जो फोटो आहे तो फोटो 20 KB ते 50 KB त्याने दिलेलं आहे. 20 KB ते 50 KBच्या मध्ये त्याने ऑलरेडी दिलंय की 20 KB ते 50 KB याच्या मध्ये असायला पाहिजे JPG फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर तुमचं सिग्नेचर 10 KB ते 20 KB याच्या फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे. म्हणजे JPG फॉर्मॅटमध्ये सिग्नेचर आणि तुमचा फोटो लागेल. साईज किती असायला पाहिजे ते तिने दिलंय. फोटोच्या जागी फोटो अपलोड करा आणि सिग्नेचरच्या जागी सिग्नेचरच अपलोड करायची. आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला फॉर्म काय करायचा, सेव्ह करायचा. सेव्ह केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. पण फॉर्म सबमिट करायच्या अगोदर तुम्हाला 2, 3, 4, 5 वेळेस एकदा फॉर्म व्यवस्थित बघायचा, कारण हा फॉर्म एडिट होत नाही. आणि फॉर्म परत भरायचा म्हटलं तर फॉर्म तुमचा रिजेक्ट होतो, कारण 10वीचा रोल नंबर तुमचा नंबर युनिक आहे, तो कसा बदलणार तुम्ही. मोबाईल नंबर तुम्ही बदलू शकता, नावामध्ये थोडीफार हेरफार करू शकता, तुम्ही तुमचा ईमेल ID चेंज करू शकता, पण 10वीचे डिटेल्स आपण चेंज करू शकत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, स्टाफ सिलेक्शनचा फॉर्म परत जर का भरला तर फॉर्म रिजेक्ट होतो, तुम्हाला हॉल तिकीट येतच नाही, आणि जरी आलं तरी तुमचं सिलेक्शन होणार नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे फॉर्म चुकू देऊ नका. दुसरी गोष्ट, फॉर्म सबमिट झाल्यानंतर जे आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचे, पुढची प्रोसेस ऑनलाईन पेमेंटचं, जास्तीत जास्त प्रयत्न करा की ऑनलाईन पेमेंट हे तुमचं स्वतःचं असलं. गुगल पे करा, फोन पे करा, इंटरनेट बँकिंग करा, डेबिट कार्डनं करा, क्रेडिट कार्डनं करा, जो ऑप्शन असतील तो, पण स्वतःच्या अकाउंटवरून करा. आणि सगळे डिटेल्स स्वतः भरण्याचा प्रयत्न करा, कारण आपण जर का इंटरनेट कॅफेवाल्याकडून भरून घेतलं तर त्या केसमध्ये चुका होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर त्यामुळे स्वतः फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा, पेमेंट देखील स्वतःच करण्याचा ट्राय करा. आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर एक ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट तुमच्याकडे असू द्या, हार्ड कॉपी पण असू द्या आणि सॉफ्ट कॉपी पण असू द्या. सॉफ्ट कॉपी तुम्ही एक तर गुगल ड्राईव्हला सेव्ह करू शकता, ईमेलला सेव्ह करू शकता, किंवा मोबाईलमध्ये तुम्हाला वाटेल तशी सेव्ह करून ठेवा. पण ईमेल ID जर ठेवली तर तुम्हाला ती ताबडतोब मिळून जाईल, तुम्हाला इकडे तिकडे फिरायची गरज पडणार नाही आणि टेन्शन देखील घ्यायची गरज पडणार नाही, कारण ईमेल ID वरती ती नेहमीसाठी सेव्ह राहील. हे झालं आपलं ही प्रोसेस. आता बघा, ह्या प्रोसेसमध्ये थोडंसं तुम्ही वाचून घ्या, वाचून घ्यायचं तुम्हाला कळेल. सगळ्यात बेसिकली काय मी थोडं रिवाइज करतो. एक्झाम ही 3 टप्प्यात होणार आहे. ती एक्झाम कोणकोणती, एक ऑनलाईन टेस्ट आहे ज्याला CBT नाव दिलेलं आहे, एक फिजिकल टेस्ट आहे, आणि तिसरं मेडिकल आहे. तर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट तुम्हाला समजा तुम्ही औरंगाबादच्या आहात तर तुम्हाला औरंगाबादला द्यायची आहे. फिजिकल टेस्टसाठी आणि मेडिकलसाठी तुम्हाला दिल्लीला जावं लागेल. आता दुसरी गोष्ट, सर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझी ट्रान्सफर कधी महाराष्ट्रात होणार आहे का? बिलकुल नाही. महाराष्ट्रात तुम्हाला पोस्टिंग मिळणार नाही, दिल्लीमध्येच तुम्ही परमनंट राहणार आहात. दिल्लीमध्ये राहण्याची तयारी ठेवा. हा, तुम्हाला चांगला जॉब लागला तर तुम्ही तिकडची प्रोसिजर कंप्लीट करून रिझाईन देऊन, राजीनामा देऊन परत महाराष्ट्रामध्ये येऊ शकता जर चांगला जॉब मिळाला तर. आता बघा, दुसरी आणखी गोष्ट कोणती, त्याच्या पुढची इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती की सर आम्ही दिल्ली फॉर्म भरावा का? माझं म्हणणं तेच असेल परत की मी शेवटपर्यंत तेच सांगेल की पहिला फॉर्म भरा. सिलेबस तुमचा एकच आहे, तुम्हाला काही नाही, लॉंग जम्प आणि हाय जम्प त्या 2च गोष्टी तुम्हाला तयारी करायची. आणि थोडंसं भारताच्या रिलेटेड GK तुम्हाला वाचावं लागेल. बाकी तुमचा ऑलरेडी सिलेबस झालेला आहे, तुम्ही अभ्यास करत आहात. फॉर्म तुम्ही पण भरा, तुमचे कोणी मित्र असतील किंवा जे कोणी सेंट्रल लेवलच्या एक्झामची तयारी करत आहेत अशा लोकांना देखील ही इन्फॉर्मेशन शेअर करा. मी जनरली इन्फॉर्मेशन शेअर करा असं म्हणत नाही, पण या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. रिझन तेच आहे की आपल्याकडे अवेअरनेस नाही या पद्धतीचं किंवा या एक्झामचं. तर एकदा फॉर्म ट्राय करा, तुम्हाला जाणवेल की आपल्या पोलीस भरतीपेक्षा ही एक्झाम खूप सोपी आहे, प्रोसिजर ट्रान्सपरंट आहे. एकदा सिलेक्शन होऊ द्या, जॉईन करायचं नाही करायचं ते आपण नंतर ठरवूयात. याच्या परत सांगतो, ही डिटेल इन्फॉर्मेशन नाही, याच्यामध्ये आणखी भरपूर सारे छोटे छोटे बारकावे आहेत. पण त्याच्यासाठी तुम्ही मला एकदा व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप केल्यानंतर ती ॲडव्हर्टाइजमेंट, ती जाहिरात मी तुम्हाला पाठवतो, ती वाचून घ्या. एखादा पॉईंट नाही कळाला तर तुम्ही मला कोणत्याही वेळी विचारू शकता. फक्त व्हॉट्सअपवरती कॉल करू नका, कॉलनं खूप परेशान केलं तुम्ही, तर त्या ठिकाणी फक्त व्हॉट्सअप करा, मी कॉल रिसीव्ह करणार नाही. व्हॉट्सअपवरती सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होतील.
एकदा एक्झामला पण अप्लाय करा, एक्झाम तुम्ही द्यावी असं मला वाटतंय. नक्कीच तुमचं सिलेक्शन होईल, कारण प्रोसिजर फार कॉम्प्लिकेटेड नाही. थँक्यू व्हेरी मच.